नमस्कार रसिक हो, कथामृत या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आणि आज आहे अनंत चतुर्दशी. साधारणपणे गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी असा हा गणेशोत्सव. आणि आज अनंत चतुर्दशी. काही जणांच्यात आज अनंताची पूजा, अनंत हे एक व्रत आहे आणि अनंताची पूजा देखील आज केली जाते. आज हे पण महात्म्य आहे. बाप्पा चालले आपल्या गावाला. आता बाप्पा आपल्या गावालाच चालले आणि त्यांचा संदेश पण असाच आहे बघा. जे काही या जीवनामध्ये आहे तुम्हाला दिसते हे थोडं क्षणभंगूर आहे, हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. विसर्जन कुठल्याही गोष्टीचं हे ठरलेलं आहे, तेव्हा हे लक्षात ठेवायचंय. गणपती बाप्पांचं बोलणं आपल्याला. आणि हा जो गणेशोत्सव चाललेला आहे, गणपती बाप्पा चाललेत हे पाहून आपलं मन अगदीच भारावून येतं. डोळ्यामधून अखंड पाणी येतं. अनेक आठवणी असतात की या उत्सवामध्ये गौरी येतात. त्यावेळेला घरातलं एक चैतन्य असतं. खूप छान सगळे पाहुणे मंडळी गणपती बघायला येत असतात. आणि संध्याकाळची गणपती बाप्पांची आरती, सकाळची गणपती बाप्पांची आरती. प्रत्येकाच्या घरात सकाळी आपल्याला वेळ नसतो, पण संध्याकाळी आपण प्रत्येकाच्या शेजारच्यांच्या घरात जातो, मंडळात जातो. वेगवेगळे पदार्थ गणपतीच्या नैवेद्याला आज काय करायचं, उद्या काय करायचं, जणू काही कॉम्पिटिशन लागलेली असते. तर असे हे पदार्थ खूप छान असं हे वातावरण. आणि गणपती बाप्पा आता चालले म्हटल्यानंतर मात्र मन अगदी भारावून जातं. आणि गणपती बाप्पांना आपण सारखं म्हणतो, गणपती बाप्पा चाललाय ना, जा आपण पुढच्या वर्षी नक्की लवकर या, तुमची आम्ही अगदी वाट पाहतोय. तर प्रत्येकाचं मनोगत काही ना काहीतरी वेगळं असतं बघा. तर आपण आणखीन एका व्यक्तीचं जे आपण या मिरवणुकीमध्ये आम्हाला भेटले त्यांचं देखील मनोगत आपण इथं ऐकूया. ज्या पद्धतीने आपण बघतोय की अनंत रूप आहेत प्रत्येक गणपतीची, इथं वेगळ्या आकाराची, वेगळ्या रूपाची गणपती आपल्याला दिसत आहेत. एकच संदेश सगळ्यांना मिळतोय की आकारापासून निराकारापर्यंत जा, सगळ्या ठाई परमेश्वर आहे. पण जातच असताना काही मागणं मागायचं असेल तर आपण हे म्हणूया, आहनम न जानामी तवार्चनम पूजांचेव न जानामी क्षमस्व परमेश्वर मंत्रहीन क्रियाहीन भक्तिहीन सुरेश्वर यत्पूजितं मया देव परिपूर्ण तदस्तु मे रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो देहि पुत्रं देहि धनं देहि सर्वं कामाश देहि मे यस्य स्मृताक्षा न मोक्ता तवं पूजा क्रियं दशो न्यूनं सम्पूर्णतयाति सदो वन्दे तमश्चतुम्.